ओम नमो आदेश. नमस्कार शेतकरी मित्रांनो. असा म्हणजे प्रसंग सांगतो मी तुम्हाला, की मला परवा दिवशी म्हणजे आज 22 तारीख आहे म्हणजे काल परवा 20 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी मला म्हणजे नागपूरवरून कॉल आला होता. पाणी दाखवा म्हणून मला, कारण माझ्याकडे डाळिंबाचा बाग आहे म्हणे. तर मला माझ्या डाळिंबाला पाणी खूप कमी पडू लागलेलं आहे म्हणे. तर त्यांचं नाव आहे अनिश चौधरी म्हणून, नागपूरचे आहे आणि मी छत्रपती संभाजीनगरवरून आहे. तर त्यांना म्हणलं आता छत्रपती संभाजीनगर ते नागपूर हे खूप अंतर आहे म्हणलं. माझं तुमच्यापर्यंत येणं शक्य होणार नाही म्हणलं, कारण तुमचं आणि माझं खूप अंतर आहे. तर ते म्हणे, "मी तुला पूर्ण तू फोर व्हीलरनं ये म्हणे, मी तुला पूर्ण फोर व्हीलरचा खर्च देईन" म्हणे. पण आता कसं आहे, मी एक शेतकरी असल्यामुळं माझं इतक्या लांब जाणं शक्य नाही आहे, कारण माझं पण शेती काम असतं माझ्या मागं. तर त्यांना मी सांगितलं, की म्हणलं, "तुम्ही काय करा," म्हणलं, "माझं तुमच्याकडनं येणं शक्य होणार नाही," म्हणलं, "पण मी तुम्हाला माझ्या पद्धतीनं तुम्हाला मी जे पाणी दाखवायचं काम आहे, तर मी फक्त तुम्ही काय करा," म्हणलं, "मला माझ्या WhatsAppवरती फक्त तुम्ही काय करा," म्हणलं, "तुमच्या जमिनीचे मॅप नकाशे पाठवा," म्हणलं. तर जे मला समजतं पाणी तुमच्या क्षेत्रात कुठं आहे, तर मी नकाशा बघून पण सांगतो, की तुमच्या जमिनीमध्ये तुमच्या मॅप नकाशावरती बघून तुमच्या क्षेत्रामध्ये पाणी कुठं असेल किंवा नसेल, म्हणजे लागेल का नाही लागेल किंवा कोणत्या साईडला लागेल याचा अंदाज करू शकतो मी. तर त्यांनी मला ते म्हणे, "तू ये," म्हणे, "मी तुला पैसे देतो," म्हणे, "याचे जाण्या-येण्याचे." पण म्हणलं माझं शक्यच नाही म्हणलं. तर त्याने मला नकाशा पाठवले आणि त्याने ॲक्चुअली एक नकाशा पाठवला होता. तर त्या नकाशामध्ये जवळपास म्हणजे जे क्षेत्र होतं त्यांचं, त्याने ते जवळपास 900 फूट बोर घेतला मित्रांनो. पण तो पूर्ण कोरडा गेला. आणि त्या नकाशामध्ये मी बघितलं पाणी कुठं आहे. तर त्याने जिथं बोर घेतला होता, त्या बोरपासून 30 फुटा अंतरावरती माझा अंदाज निघाला, का म्हणजे इथं पाणी आहे म्हणून. कारण मी नारळानं चेक करतो नकाशा बघून. तर त्यांना मी रिटर्न तो नकाशा पाठवला, की तुमचं इथं-इथं पाणी लागेल तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये." तर त्याने सांगितलं, की ह्या तुम्ही जिथं पॉइंट सांगितला त्याच्या 30 फूट बाजूलाच मला पाणी शोधकाने पाणी दाखवलं होतं आणि तिथं पूर्ण कोरडा गेलेला आहे. तर कधी-कधी पाणी दाखवणाऱ्याकडनं पण चुकी होऊ शकते किंवा ते नेमकं त्यावेळेस तिथं लेयर दाखवत असेल त्या त्या पाणी शोधकाला. पण आजच्या डेटला तिथं पाणी नाही आहे. ते कोरडा गेला. त्याच्या बाजूला 30 फुटावरती अंतरावरती पाणी दाखवतं मला. तर आणि परत ते म्हणे मला एक विहीर पण घ्यायची म्हणे दुसऱ्या क्षेत्रामध्ये. म्हणलं तुम्ही तो पण नकाशा पाठवा. कारण विहिरीचं थोडं कसं असतं, वरती पाणी असणाऱ्या ठिकाणीच दाखवायला जायला पाहिजे. पण मग मला जिथं पाणी दाखवलं जमिनीमध्ये, मी तसं त्यांना विहिरीचा पॉईंट म्हणलं, तुमचा विहिरीचा पॉईंट अशा-अशा ठिकाणी निघू शकतो. तर असे त्यांनी मला 2 नकाशे पाठवले ते WhatsAppवरती. तर मी त्यांना दोन्हीचे पण रिप्लाय दिले आणि मला त्यांच्याकडनं ₹1 पण अपेक्षा नव्हती. फक्त मॅपवरून त्यांना पाणी कुठे आहे दाखवल्याची ₹1 अपेक्षा नसताना मला त्याने जवळपास आज सकाळी माझ्या फोनपेला जवळपास ₹500 पाठवले त्याने मला. आता कसं आहे, मला ते योग्य नाही वाटलं का आपण पाणी दाखवलं त्यांना आणि त्यांनी मला ₹500 पाठवले. कारण कसं असतं, आपण स्वतः वेळ दिला तिथं म्हणजे तिथं त्यांच्यापर्यंत पोहोचलो, जाण्या-येण्याचा खर्च, मग ती नंतरची गोष्ट असती. पण तरी पण त्याने बघा तुम्ही, मी त्यांना त्यांनी मला मॅप नकाशे पाठवले. मी मॅप नकाशावरून पाणी कुठं असेल याचा मला जे समजतं त्या पद्धतीने मी त्यांना पॉइंट जी जागा आहे समजा ती सांगितली त्यांच्या नकाशावर बघून. तर त्यांनी मला ₹500 पाठवले. मी त्यांचे खूप मनापासून आभार व्यक्त करतो. आता बघा तुम्ही, मी छत्रपती संभाजीनगर ते नागपूर म्हणजे त्यांचं आणि माझं अंतर म्हणजे जवळपास 500 किलोमीटरच्या पुढं आहे आणि माझं शेतकरी असल्यामुळे इतक्या लांब जाणं शक्य नाही आहे. आता हे तर सर्वांना समजतं. आता हे दिवस उन्हाळा दिवस आहे म्हणजे आता या महिना 2 महिन्यामध्ये नांगरटी वगैरे काढणं, शेताच्या काट्या-कुट्या तोडणं. आता माझ्याकडं अर्धा 1 एकर ऊस आहे. त्या ऊसाला पाणी भरणं असतं. 1 एकर कांदा आहे. मला त्याला पाणी भरणं असतं. शेती कामामुळे जास्त फिरणं होत नाही. पण 50-60 किलोमीटरपर्यंत असेल समजा माझ्या गावापासून. मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तालुका पैठण, बिडकीन शेकटा माझं गाव आहे. तर जवळपास माझ्या गावाच्या जवळपास कोणाचं 50-60 किलोमीटरपर्यंत गाव असेल तर एक दिवसात जाऊन येणं शक्य होतं. तर तिथं जाऊन स्वतः पॉईंट पण काढून देतो मी. त्याच्यात बी काही शंका नाही. पण जरा जास्त 50-60 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असेल
तर तुम्ही माझा मोबाईल नंबर माझ्या चॅनलवरती पण दिलेला आहे आणि मी तोंडी पण सांगतो. तर माझा मोबाईल नंबर आहे 9075 700 700 9075 700 700 असा हा माझा WhatsApp नंबर आहे. तुम्ही काही गरज पडली पाण्याबद्दल तर तुम्ही मला कॉल पण करू शकता किंवा WhatsAppवरती पण मला तुम्ही तुमचा जमिनीचा मॅप नकाशा पाठवू शकता किंवा काही गरज भासली तर तुम्ही मला कॉल करू शकता. व्हिडिओ कसा वाटला तेवढं कमेंट करून सांगा. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण माझे ह्या चॅनलवरती फक्त पाणी बघण्याचेच व्हिडिओ, पाणी दाखवल्याचे व्हिडिओ, शेतकऱ्याच्या मुलाखती, पाणी लागलेले व्हिडिओ ह्याच पद्धतीने फक्त ह्या चॅनलवर राहतील. धन्यवाद.